दरवर्षी आपण ऐकत असतो सरकारने अर्थसंकल्प सादर केला, या गोष्टी महाग झाल्या, या गोष्टी स्वस्त झाल्या, नवीन कुठे गुंतवणूक केली, टॅक्सेस कमी झाले किंवा टॅक्सेस वाढले. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना बजेट म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे काय तेच माहिती नसते, किंवा माहीत असले तरी नक्की कशाच्या बेसिसवर सादर करतात तेच कळत नाही. सगळे बोलतात बजेट बजेट म्हणून आपण बघत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बजेट म्हणजेच अर्थसंकल्प नक्की काय आहे, ते कोण सादर करतात, कधी करतात, कसे करतात ते आपण सविस्तर पाहूया. नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. बजेट म्हणजे नक्की काय हे आपण थोडक्यात आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे आपण आपला वैयक्तिक बजेट कसा केला पाहिजे, उत्पन्न किती, खर्च किती आणि गुंतवणूक किती किंवा सेव्हिंग्स किती, ते कसे करता येतात हे आपण मागील व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहे. पण हे झाले वैयक्तिक बजेट. आणि जे सरकार दरवर्षी सादर करते ते पूर्ण देशाचे बजेट असते. नक्की कसे प्लॅन केले जाते ते आपण अगदी सोप्या पद्धतीत पाहूया. जसं आपल्याला माहिती आहे, उत्पन्नापेक्षा खर्च कमी असेल तर उरलेले पैसे गुंतवणुकीसाठी आपल्याला वापरता येतात किंवा सेव्हिंगसाठी वापरता येतात. पण जर खर्च जास्त असेल आणि उत्पन्न कमी असेल तर मग उधारी घ्या, कर्ज घ्या, अशा मार्गांचा वापर करून आपला तो खर्च भागवला जातो. जसा वैयक्तिक बजेटमध्ये आपण उत्पन्न, खर्च वगैरेचा तपशील मांडतो, तसंच भारत देशाचं पण सरकार उत्पन्न आणि खर्चाचा तपशील मांडत असते. म्हणजेच सरकारला पैसे कुठून कमवता येतात, किती येतात, त्यानंतर सरकारचे खर्च किती आहेत, या सर्वांचा तपशील सरकार सादर करते. ते असते बजेट. जसं आपला खर्च वाढल्यावर आपण उधार घेतो किंवा बँकेतून कर्ज घेतो, तसंच सरकारला पैसे कमी पडले तर काय अजून पैसे छापायचे म्हणजे पैसे कमी पडणार नाहीत? नाही, सरकार हवे तेवढे पैसे नाही छापू शकत. कारण पैसे छापत गेलो तर वस्तूचे उत्पन्न वाढणार आहे का? तर नाही. त्यामुळे पैसे कमी पडले तर सरकार वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेते किंवा काही गोष्टी महाग करते, म्हणजे टॅक्सेस झाले, आणि तो खर्च मॅनेज करत असते. आता सरकारला उत्पन्न नक्की कुठून मिळते? तर टॅक्सेस झाले, जे की आपण प्रत्येक गोष्टीवर देत असतो. म्हणजे अगदी 5 रुपयाचा पेन जरी घेतला तरी त्याचे टॅक्सेस सरकारला मिळत असते. टॅक्सेसमध्ये इन्कम टॅक्स असतं, GST असते, कॉर्पोरेट टॅक्स असतात. सरकारचे कमाईचे दुसरे मार्ग आहेत ते म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू असतात, जसे की डिव्हिडंड्स असतात, फीज असतात. अशा मार्गाने सरकार कमवत असते. आणि सरकारचे खर्च कोणते झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार झाले, पेन्शन झाले, किंवा नवीन रस्ते बांधायचे, सुधारणा करायच्या आहेत, शिक्षणासाठी, आर्मीसाठी सरकारचा खर्च होतो, किंवा वेगवेगळ्या सबसिडी देते सरकार, तो एक खर्च झाला. तुम्हाला माहिती आहे का, भारताचे पहिले बजेट हे 1860 मध्ये सादर केले होते. आधी बजेट 28 फेब्रुवारीला सादर केला जायचा. त्यानंतर 2017 पासून दरवर्षी बजेट 1 फेब्रुवारीला सादर केला जाऊ लागला. त्याचे कारण काय आहे ते आपण पुढे बघूया. बजेट सादर करण्यापूर्वी सरकारला संपूर्ण आढावा घ्यावा लागतो. म्हणजे 5-6 महिने अगोदरच सरकार बजेटची तयारी करत असते. म्हणजे या बजेटमध्ये नक्की काय सादर केले पाहिजे, कुठून सरकारचे उत्पन्न वाढू शकते, कोणत्या सेक्टरला आता पैशाची जास्त गरज आहे, किती पैसे लागू शकतात, किंवा रस्ते बांधायचे आहेत, आर्मीसाठी नवीन यंत्रसामुग्री घ्यायची आहे, त्यासाठी किती खर्च लागेल, हे सगळे या 5-6 महिन्यामध्ये फायनल केले जाते. आणि मग 1 फेब्रुवारीला ते बजेट सादर केले जाते. बजेट सादर करताना येणाऱ्या आर्थिक वर्षात काय काय खर्च येऊ शकतो ते सादर केले जाते. आणि मागील आर्थिक वर्षात म्हणजेच आता जानेवारी 2025 चालू आहे, तर 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत काय प्लॅन होते, ते खर्च बरोबर तेवढेच झाले का किंवा वाढलेत, कमी झालेत, याचा आढावा घेतला जातो. हे सादर केल्यानंतर जे नवीन वर्षातील संकल्प आहेत ते डायरेक्ट दुसऱ्या दिवसापासून अप्लाय होतात का? म्हणजे समजा सरकारने टॅक्स कमी केला तर तो लगेच 2 फेब्रुवारीपासून कमी होणार का? तर नाही. त्या नियमाची अंमलबजावणी होण्यासाठी त्याला कायद्यात रूपांतर करावे लागते आणि ते पुढील आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होते. कायद्यात रूपांतर होण्याआधी त्या नियमाची लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीकडे सादरीकरण केले जाते. तिथून पास झाल्यानंतर मग ते पुढील आर्थिक वर्षापासून लागू होते. पुढील आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून आता नवीन बजेट जो सादर होईल त्याची अंमलबजावणी लागू होईल. आधी 28 फेब्रुवारीला बजेट सादर व्हायचे तेव्हा नवीन नियमाची अंमलबजावणी करायला 1 महिनाच शिल्लक राहायचा, त्यामुळे खूप धावपळ व्हायची.
त्यामुळे 2017 पासून 28 फेब्रुवारी ऐवजी 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाऊ लागले. त्यामुळे थोडा वेळ आणखीन मिळायला लागला. आशा करतो की आतापर्यंत बजेट बद्दल तुमचे सर्व पॉइंट्स क्लिअर झाले असतील. आता आपण बघूया बजेटचे पण 2 प्रकार असतात. पहिला म्हणजे रेव्हेन्यू बजेट आणि दुसरा आहे ते म्हणजे कॅपिटल बजेट. रेव्हेन्यू बजेटमध्ये खर्च झाले, सबसिडी झाल्या किंवा मेंटेनन्स झाले, हे सर्व रेव्हेन्यू बजेटमध्ये येते. आणि कॅपिटल बजेटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाल्या, जसे की रस्ते बांधायचे आहेत, विमानतळ बांधायचे आहेत, पूल बांधायचे आहेत किंवा लोहमार्ग बांधायचे आहेत, शाळा, हॉस्पिटल, हे सर्व लॉंग टर्म बजेटमध्ये येते. सरकार जेव्हा लॉंग टर्म साठी मोठे प्रोजेक्ट डिक्लेअर करते तेव्हा खूप साऱ्या सेक्टर्सना त्याचा फायदा होत असतो. म्हणजे समजा सरकारने एका नवीन एअरपोर्टची घोषणा केली आहे, तर ज्या जागेत केली आहे त्या जागेला चांगला भाव मिळणार, त्या जागेभोवती नवनवीन हॉटेल्स, मॉल्स, बिल्डिंग, शॉप्स तयार होणार. त्यानंतर एअरपोर्ट बांधण्यासाठी सिमेंट लागणार, स्टील लागणार. त्यानंतर हॉटेल सेक्टर झाला, रिअल इस्टेट सेक्टर झाला, असे एकाच वेळी सगळ्या सेक्टर्सना त्याचा फायदा होणार. त्याचप्रमाणे त्या विमानतळाच्या घोषणेमुळे अनेक नवीन रोजगार निर्माण होतात. त्यामुळे सरकारचा एक निर्णय पण किती इम्पॅक्ट पाडतो ते बघा. पण बजेट इतका महत्वाचा काय आहे? अर्थसंकल्प फक्त आकड्यांबद्दल नाही, तर सरकार नक्की कशाला किती प्राधान्य देते हे बजेटवरून कळते. म्हणजे सरकार शेतकऱ्यांना किती प्रोत्साहन देते, स्टार्टअप्सना किती सवलती देते, माणसाच्या दैनंदिन गरजा जसे की दवाखाने, शिक्षण यावर किती भर देते हे कळते. बजेटमुळे सरकार वर्तमानात म्हणजे आत्ताच नाही तर भविष्यातही चांगले चालण्याचे एक चांगले नियोजन करते. बजेटमुळे अगदी सर्वसामान्य लोकांवर पण डायरेक्ट फरक पडत असतो. जसं की टॅक्स स्लॅबमध्ये कोणते बदल केलेत किंवा कर्जाचे व्याजदर कमी जास्त झालेत का, वस्तूच्या किमती आणि सबसिडी याचा डायरेक्ट फरक प्रत्येकावर पडत असतो. थोडक्यात सांगायचे तर केंद्रीय अर्थसंकल्प हा वर्षभराचा सरकारचा आर्थिक आराखडा असतो. यात पैसे कसे कमवायचे, कुठे खर्च करायचे आणि आर्थिक विकासाला चालना देत नागरिकांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या याचा समावेश असतो. आता आपण बघूया फेब्रुवारी 2025 मध्ये या वर्षीच्या बजेटमधून लोकांच्या काय काय अपेक्षा आहेत. पहिला पॉइंट आहे ते म्हणजे कॅपिटल गेन टॅक्सेस कमी केले पाहिजेत. म्हणजे सरकारने मागच्या बजेटमध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटवरील कॅपिटल गेन टॅक्सेस वाढवले होते. लॉंग टर्म कॅपिटल गेन आधी 10% होते, त्यानंतर 2024 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी 12.55% केले. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आधी 15% होते, तेच 2024 मध्ये 20% केले. टॅक्सेस जर कमी केले तर नवीन इन्व्हेस्टमेंट्स अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅपिटल गेन टॅक्सेस या बजेटमध्ये कमी होण्याची लोकांना आशा आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे ते म्हणजे नवीन टॅक्स रेजिम मध्ये मॉडिफिकेशन केले गेले पाहिजेत. म्हणजे मध्यमवर्गीय लोकांच्या सॅलरीवरचे टॅक्सेस जे आहेत ते 10 लाखापर्यंत कमी केले पाहिजेत. लोअर टॅक्स स्लॅबसाठी ऍडजस्टमेंट केली आणि 10 लाखापर्यंत इन्कम असलेल्या टॅक्समध्ये जर रिडक्शन केले तर बरे पडेल. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे म्हणजे 8वा वेतन आयोग लागू केला पाहिजे. या आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारामध्ये खूप चांगला फायदा होणार आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे ते म्हणजे STT म्हणजेच सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन चार्जेस गव्हर्नमेंटने जे वाढवले होते ते सुद्धा कमी केले पाहिजेत अशी मागणी होत आहे. ज्यामुळे इन्व्हेस्टर्स अजून वाढतील आणि स्टॉक मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट येतील, ज्याने इंडियन स्टॉक मार्केट प्रॉफिटेबल होईल. आणि 5वा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जास्त होत आहे. तुम्हाला काय वाटते, कोणत्या गोष्टींवर सरकार काम करेल ज्याने नोकरदार वर्गाला खूप चांगला फायदा होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्हाला बजेट म्हणजेच अर्थसंकल्पाबद्दल चांगली क्लिअरिटी आली असेल आणि तुमच्या ज्ञानात थोडीशी का होईना पण भर पडली असेल. म्हणूनच आता 1 फेब्रुवारीला सादर होणारे बजेट ऐकाल किंवा पाहाल ते फक्त कागदावरचे आकडे नाहीत, तर ते राष्ट्राच्या प्रगतीचा एक आराखडा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशा मित्राला शेअर करा जो फक्त सगळे बजेट बोलत आहेत म्हणून बघत असतो पण त्याला कळत तर काही नाही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.